वाचू पा क्वेश्चनमध्ये दिलेली कॅपॅसिटी किती टक्केवारी 50 आणि आपल्याला बनवायचं काय करायचं आहे म्हणजे 60 80 100 मग आपण पहिले सगळ्या व्हॅल्यू कोणत्या कॅपॅसिटीमध्ये 50 60 साठी 80 साठी 100 साठी आपण तर सगळ्यात पहिले काय करू सगळ्यात पहिले घेऊ आपण फिक्स एक्सपेन्स आता ह्या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये एक्सपेन्स ओळखा लागत नाही ओळखून दिले जाते तर पहिले फिक्स मध्ये कोणकोणते नाव आहेत ते कोण सांगा मॅनेजमेंट सॅलरी किती 40 कोणत्या कॅपॅसिटी मध्ये घेऊ 50 मध्ये ना नंतर आहे रेंट अँड टॅक्सेस किती 30 20 नंतर आहे किती 30 चला अजून कोणता फिक्स मधला एक्सपेन्स राहिला का मग एवढ्या फिक्स वाल्यांची टोटल 90,000 आणि पण याला नाव देऊ टोटल फिक्स एक्सपेन्स ब्रॅकेट मध्ये पहिले कोणता एक्सपेन्स घेतला फिक्स हा प्रत्येक कॅपॅसिटी साठी कसा असतो सांगितलं तरी कॉन्स्टंट असतो नाही सांगितलं तरी कॉन्स्टंट म्हणजे जेवढे 50% आहे तेवढेच 60 मध्ये येईल तेवढेच 80 मध्ये येईल आणि तेवढेच 100 मध्ये तुम्ही व्हॅल्यू लिहून घ्या असं मी अजून आणि यांची टोटल होईल 90 अशाच रेषा ओढांना माझ्यासारख्या फिक्स ओव्हरहेड कसे राहील म्हणजे जेवढे 50% झाले पण या तेवढे 60 मध्ये गेलो 80 ला गेलो आणि 100 मध्ये गेलो बरोबर आहे काय तुम्ही असं लिहा का आकडे लिहा त्याचे शाबास आता दुसऱ्या नंबरचे एक्सपेन्स असते शंतूला व्हेरिएबल एक्सपेन्स आणि व्हेरिएबल मध्ये कोणकोणते एंट्री आहे तर त्याच्यात सांगितल्या जा दोन तीन पहिली आहे मटेरियल किती 1,50,000 कोणत्या कॅपॅसिटी मध्ये 50 नंतर आहे किती त्याच्यानंतर आहे अदर एक्सपेन्स किती आणखी व्हेरिएबल मध्ये कोणतं नाव आहे सांगा नाही मग यांची टोटल करा 3,10,000 याला नाव देऊ आपण टोटल व्हेरिएबल एक्सपेन्स आणि ब्रॅकेट मध्ये पहिले कोणते घेतले होते फिक्स कसे राहते आता कोणते घेऊ हे कसे बदलते कॅपॅसिटी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे असं 50% साठी 1,50,000 एक काढून बघा 50% साठी किती तर 60% साठी किती यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1,50 मल्टिप्लाइड बाय 60 डिवाइडेड बाय 50 1,80,000 कसे काढले आले का लक्षात कॅल्क्युलेटर घ्या काढून पहा 50% बरोबर 1,50,000 तर 60% बरोबर किती यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काढून राहिले चला जाऊ पुढं मालके आता 80% साठी काढू हा का पहिले ह्या कॉलम कंप्लीट करू एक कॉलम कंप्लीट करू ओके 50 बरोबर 1,20,000 तर 60 बरोबर किती 1,44,000 144 50 बरोबर 40,000 तर 60 बरोबर किती 48,000 चला याची टोटल 372 372 आलं का एवढं आता सेम प्रोसिजर 80% साठी चला कसं 50 बरोबर 1,50 तर 80 बरोबर किती 2,40,000 उचला काढलं नाही समजलं ना मग चला नेक्स्ट काढ 192 हां 64 याची टोटल का 496 बरोबर आहे काय
आता 100% साठी 50 बरोबर 1,50,000, 100 बरोबर 3,000. हां 2,40,000. हां 80. त्याची 6,20,000. पहिले कोणते एक्सपेन्स घेतले? फिक्स कसे राहिले? आता कोणते घेतले? हे कसे चेंज झाले? आता तिसरा घ्यायला लागते सेमी व्हेरिएबल एक्सपेन्स. कोणता? त्याचं नाव दिलेलं आहे. सेमी व्हेरिएबल मध्ये कोणकोणते ते सांगितलेले सांगा पहिले. इनडायरेक्ट वेजेस किती? 25,000. इनडायरेक्ट वेजेस नंतर सेल्स कमिशन किती? 20. नंतर रिपेअर्स 45. अजून सेमी व्हेरिएबल मध्ये काही आहे का रे? चला एवढ्याची बेरीज करा. 90. याला नाव काय द्यायचं? ब्रॅकेट मध्ये किती आली टोटल? 90,000. पहिले कोणते घेतले होते? ते कसे राहिले? व्हेरिएबल कसे बदलले? म्हणजे याच्यासाठी एवढे तर त्याच्यासाठी केवढे. आता तिसरे आहे सेमी व्हेरिएबल. हे बदलत असते ॲज पर इन्स्ट्रक्शन. मग इन्स्ट्रक्शन आपल्याला खाली वाचायचे आहे. वाचून पहा क्वेश्चन काय म्हणते? सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस डू नॉट चेंज. म्हणजे चेंज होणार म्हणजे काय रे? कॉन्स्टंट बिटवीन 45% टू 65%. म्हणजे जेव्हा आपली कॅपॅसिटी 45% आणि 65% याच्या मधात असेल तर चेंज होणार म्हणजे काय रे? कॉन्स्टंट. जसेच्या सेम रेट. कधी? 45 ते 65. मग आता 45 ते 65 मध्ये किती कॅपॅसिटी येते? 2 येते. 50 येते, 60 येते. मग याच्यासाठी चेंज होणार म्हणजे जेवढे 50 मध्ये आहे एवढेच पैसे 60 मध्ये. बरोबर आहे? 25, 20, 45 टोटल झाली 90. हे झाली इन्स्ट्रक्शन पहिली. कसलं नाही? आता सेकंड इन्स्ट्रक्शन काय म्हणते? फर्दर इनक्रीज बाय 10%. आता 10% इनक्रीज होईल when capacity is 65% to 85%. म्हणजे जेव्हा आपली कॅपॅसिटी 65 ते 85 याच्या मधात असेल तर हे 10% काय होईल? इनक्रीज. मग इनक्रीज झाले तर काय करायला? प्लस का मायनस? किती टक्क्यानं? आता 65 आणि 85 याच्या मधात काय आहे? 80 येते ना. तर याच्यासाठी किती टक्के वाढवा? 10%. कसे वाढवायचे विचार? याच्यावर काय याच्यावर? 50 वर का 60 वर? 50. चला पहिले किती आहे? 2500. सॉरी 25,000. याच्या 10% होईल 2500. हे याच्यात काय करायचं? इथं झाले 27,500. म्हणजे इथं किती लिहा? कुठून आले कसे आले समजले काय? म्हणजे आता असंच आपण सेकंड साठी कर. आता वरून नमन काय? चला 20,000च्या 10% 2,000 ते त्याच्यात म्हणजे झाले 22. बरोबर आहे? 45,000च्या 10% 4,500 हे त्याच्यात म्हणजे झाले 49,500. चुकलं रे? चला याची बेरीज होते 99. 99. समजली का इन्स्ट्रक्शन? आता एक शेवटची इन्स्ट्रक्शन आहे वाचा. फर्दर इनक्रीज बाय 5%. हे आपण काल का परवा शिकलो. पहिल्या वेळेस किती टक्के इनक्रीज झाले? आता अजून किती टक्के? 5% झाले काय? आता कॉमन सेन्स वापरा थोडासा. ह्या कॅपॅसिटी साठी
10% वाढले. आणि 85 ते 100 याच्यासाठी 5% वाढून काय नाही. पहिलेच तर 10% वाढले. फर्दर म्हणजे अजून किती टक्के म्हणजे टोटल किती टक्के. कधी 85 ते 100. चला 85 ते 100 मध्ये कोणती आहे? तर याच्यासाठी किती टक्के वाढ? 15%. 15% कायच्यावर काढा? 50च्या 60च्या का 80च्या? 50. ओरल जमन काय काढून दाखवू. चला इथं आहे 25,000. याच्या 15% काढा 3750. 3000 योग काढून दाखवतो. याच्या 15% 3750. हे याच्यात काय करायचे म्हणजे झाले 28750. बरोबर आहे काय? आता ओरल जमन ना. चला 20,000च्या 15% 3000 ते त्याच्यात इथे झाले 23 ना. चला इथं 45,000च्या 15% 6,750 ते त्याच्यात म्हणजे 51,750. चुकलं काय? चला याची टोटल 1035. फिक्स कसे राहिले? व्हेरिएबल कसे बदलले? सेमी व्हेरिएबल. आता काढायला लागते टोटल कॉस्ट आणि याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज करा लागते. A plus B plus C. या A वर लागले आहे, या B वर, या C वर. तिघाची बेरीज. 90 3 10 4 90 4 90 490 5 लाख करून पहा 2-3 जणी मिळून 6 लाख 85 8 13 500. हे कोणती गोष्ट झाली? टोटल कॉस्ट. आता बऱ्याच वेळा आपण कसं शिकलोय क्वेश्चन मध्ये सेल दिलेला असते. मग आपण काय करतो? दोन रेषा ब्लँक सोडतो आणि खाली लिहितो सेल. आता क्वेश्चन मध्ये असं सांगितलं आहे कंपनी मेंटेन प्रॉफिट 10% आपण तसंही शिकलो आहे. प्रॉफिट किती पद्धतीने काढता येतात? एक कॉस्ट प्राइस. एक कॉस्ट प्राइस वर आपण शिकलो आहे परवाच्या दिवशी. त्याच्या आधी शिकलो आहे 10% जर कॉस्ट प्राइस वर म्हटलं तर काय करायचं? सरळ सरळ प्रॉफिट लिहायचं. कॉस्ट किती आली? 4,50,000. याच्या 10% झाले 4,39 49. याच्या 10% होईल 52,200. 55,200. याच्या 10% होईल 68,500. त्याच्या 10% होईल 81,350. असं कधी जर प्रॉफिट कॉस्ट प्राइस वर म्हटलं तर आज असं काढायला लागत. आज प्रॉफिट किती टक्के म्हणे? 10% कायच्यावर? मग आपण मागच्या सेमिस्टरला शिकलो आहे कॉस्ट शीटच्या वेळेस. शिकलो आहे काय? चला आता आपला काय कोणाला दिमाग नाही सेल 100% ते 10% मग 90%. हां सगळं जण बरोबर आहे. विसरले? ओके. जर प्रॉफिट सेल वर सांगितलं तर सेल ला किती टक्के घ्यायचे? शिकलो बे आता 4-5 महिने पहिले शिकलो. विसरले? नाही. सेल किती घ्यायचा? 100. प्रॉफिट किती आहे? म्हणजे टोटल कॉस्ट होईल 90. आलोच नाही लक्षात. मग तो तसा नियम लावायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन वाला. 90% बरोबर 4,90,000. तर 10% बरोबर किती? यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 54,444. 54,444. हे याच्यात काय करायचे? प्लस. तर हे होईल 5,44,444.
444. काढून तर पहा काय हो असंच 90% बरोबर 552 तर 10% बरोबर किती 1333 म्हणजे इथं होईल 6,13,333 90% बरोबर 685 तर 10% बरोबर किती 111 म्हणजे होईल 7,61,111 90 बरोबर 8 13 500 तर 10 बरोबर किती 90 389 म्हणजे होईल 9,03,889 80 प्रॉफिट करून काढलं पटपट लिहून